नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दौरा. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहर, नाशिक, पालघर, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आदी जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती जाणून घेतली. आपत्कालीन परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून आपत्तीत घडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. पर्यटन स्थळावरील सुरक्षितता, मुंबई पुणे, मुंबई गोवा आणि मुंबई अहमदाबाद या महामार्गावरील वाहतूक, आषाढी वारीनिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याची व्यवस्था, कोयना धरणाची पाणी परिस्थिती, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी स्थिती आदीबाबतची माहिती घेतली. समुद्राला दुपारी 4 ते 4:30 दरम्यान येणारी भरती लक्षात घेता NDRF व SDRF यांनी अलर्ट मोडवर राहावे अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी दिल्या. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल, अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मिलिंद म्हैसकर, अप्पर मुख्य सचिव महसूल विकास खारगे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, प्रधान सचिव नगरसेविका KH गोविंदराज, प्रधान सचिव जलसंपदा एकनाथ डवले, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद सिंगल, प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सचिव आरोग्य E रवींद्रन आदी उपस्थित होते.